माझा तालुका माझा अभिमान दोन सन्मान आहेत। सन्माननीय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष तुकारामजी आयरे साहेब यांचा इथं सहकार्य अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात येणार आहे। तुकाराम आहिरे साहेब, तुकाराम आहिरे साहेब यांचा सन्मान करण्यात येईल। तुकाराम आहिरे साहेब यांचा सन्मान केला जातोय। त्यानंतर तांबे सर आपण यायचा आपलाही इथे सन्मान केला जाईल। तांबे सर सदस्य तांबे सर यांचाही सन्मान केला जातोय। कर युवराज चला थँक्यू। मॅचला सुरुवात होतीये। सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर आयोजित PTPL 2024 पर्व तिसरा पंचांचा निर्णय येतोय। लेट्स पे चला खेळाला सुरुवात करूया। PTPL चा थरार अनुभवूया। पहिला बॉल पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्क वरती त्याने अक्षरशः ही स्पर्धा गाजवली आहे असा खेळाडू हेमंत उतेकर मॅन फ्रॉम पांगळोली गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन तर बॅटिंगसाठी दिवेश सकपाळ पाहायला मिळतोय। दिवेश सकपाळ आणि राजा घाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला, यष्टी रक्षकाचा वेध घेतला। यष्ट्यांच्या बागे चांगलं कामकाज पाहायला मिळते। आनंद निकमचं हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा। सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। पुढचा बॉल फुलटॉस त्याला दिशा दिली, स्क्वेअर लेगला जेल सुटलाय। जेलची संधी होती, चेंडू मार्गच होते परंतु बॉल तिकडे अडवला गेला। एक धाव तर आली, दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। 2 धावा आल्यात। दुहेरीच्या मदतीने संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं खोलतोय दिवेश सकपाळ। आम्ही डोंबिवलीकर आम्ही या ठिकाणी दाखल झालोय। आम्ही पोलादपूर तालुक्यामध्ये दाखल झालोय। निलेशजी घाडगे यांचा संघ, आशु केसरकर, जितू चोरगे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये लीग फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ या संघाचा पाहायला मिळाला आणि आता या अंतिम टप्प्यामध्ये फायनलच्या दिशेने जाण्यासाठी ही लढत सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। राजा घाडगे आणि दिवेश सकपाळ ही जोडी मैदानाच्या आत, तर बॅटिंगसाठी दिवेश सकपाळ सज्ज होईल। गोलंदाजी मार्क वरती हेमंत उतेकर। पहिला हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा तिकडे डॉट बॉल। चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक कित्येक स्पर्धेमध्ये हेमंत उतेकरने श्री11 घाटकोपर असेल, श्री11 पुणे असेल, अनेक स्पर्धांमध्ये संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना हा खेळाडू घडला आणि तिथून या खेळाडूचा प्रवास जर पाहिला तर चांगला आणि दर्जेदार पाहायला मिळालाय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल। गोलंदाजी मार्क वरती हा बॉल सोडून दिलाय। इथं मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर कीपरच्या दिशेने आणखीन एक डॉट बॉल। डॉट बॉलची संख्या 2 जी पाहायला मिळते। धाव फलकावरती धावा आहेत त्या केवळ 2। 4 बॉल आणि 2। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत। बॅकफुट वरती पहिल्या 4 बॉल वरती बॅकफुटला जाऊन इकडे मात्र कट करायचा होता, तिकडे पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांवरती आनंद निकमचं कामकाज नेहमीच अशा पद्धतीनं यष्ट्यांच्या मागं पाहायला मिळालंय। तो नेहमीच सेलिब्रेशन करतो, पंचांवरती धडपण आणण्याचा प्रयत्न त्याचा असतो आणि तेच आता पाहायला मिळालं। डॉट बॉल आणखी एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय। केवळ 2 धावा धाव फलकावरती आहेत। 4 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत। शेवटचा बॉल या षटकातील विनय तळेकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये। अतुल तळेकर आणि विनय तळेकर या पर्व तिसऱ्यामध्ये देखील गुणलेखकाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतायत। इथं मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅटची लिडिंग आहे। शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय आणि दिवेश सकपाळ स्वस्तात बाद। पहिला धक्का आम्ही डोंबिवलीकर टीमला, खेळाडू बाद। क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष साहेब मंगेशजी बेलोसे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल सुनीलजी सकपाळ यांचा। या मंगेश दादा। गोल्डमॅन यांच्या शुभ हस्ते सुनीलजी सकपाळ यांचा सन्मान केला जातोय। त्यानंतर किशोर भोसले साहेब यायचा आहे। किशोरजी भोसले यांचाही सन्मान केला जाईल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय।
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती एक बाद, केवळ 2 धावा आहेत. दिव्येश सकपाळ ज्याने 2 धावा बनवल्या, 6 चेंडू त्याने फेस केले. राजा घाडगे नॉन स्ट्राईक एंडला पाहत राहिला आणि आता तो स्ट्राईक एंड वरती. रोहित साळुंके आलाय गोलंदाजी मार्क वरती. त्याने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज विलास जाधव यांच्याकडून. तर या ठिकाणी तुकारामजी इंगोले साहेब हे देखील उपस्थित झाले. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना देऊयात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या तुकारामजी इंगोले साहेब, रवींद्र इंगोले यांचे बंधू. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि रवींद्र इंगवले यांच्या हस्ते तुकारामजी इंगवले यांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा कीपरच्या दिशेने आनंद निकम अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळतो नेहमीच यश त्यांच्या मागे. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. डॉट बॉल, पहिला चेंडू रोहित साळुंके आलाय. आदरणीय डॅशिंग अध्यक्ष निलेशदादा कोळसकर सर्व खेळाडूंना त्यांनी पाठिंबा दिलाय. ही त्यांची ओळख आहे. धाव फलकावरती धावा आहेत केवळ 2. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं रिव्हर्सचा फटका राजा गाडगेच्या बॅट मधून आलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. त्याच्यानंतर स्विचचा फटका यशस्वी झालाय. लगातार 3 षटकार मारले तर नितेश शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजा घाडगेसाठी हे पारितोषिक आलंय. राजा घाडगे पोलादपूर तालुक्यातील एक मोठं नाव आहे. अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये नंबर 1 खेळाडू जो लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला बिलॉंग करतो आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट तो नेहमी खेळत आलाय. मोठमोठ्या संघामधून आयकॉन खेळाडूची भूमिका त्याने बजावली आणि या स्पर्धेमध्ये PTPL पर्व 3ऱ्यामध्ये तो बरसलाय. त्याच्या बॅटमधून धावा आल्या, त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून विकेट आल्यात. तो बॅटिंग करतोय. या बॉलवरती फटका मिड विकेटला सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लगातारचा दुसरा खणखणीत षटकार. असोसिएशन सदस्य पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सदस्य नासिरभाई, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचे. नासिरभाई, 2 लगातारचे षटकार मारलेत. राजा घाडगेने लगातारचा 3रा षटकार लगावला तर त्याच्यासाठी 1000चा, निलेशदादा यांच्याकडून 500 म्हणजे तब्बल 1500 रुपये मिळतील. नितेश शिंदे आणि निलेशदादा यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाईल. रोहित साळुंकेने जर विकेट घेतल्या, 3 विकेट घेतल्या तर त्याच्यासाठी देखील 500 विलास जाधव यांच्याकडून दिले जाईल. पुढचा बॉल, हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता हलकस, परंतु वळण घेतला आणि यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा आनंदिका मॅच त्यांच्या मागे. अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या जास्ती पाहायला मिळाली. अतुल, आपण जर पहिलं हेमंत होतेकरता षटक 4 चेंडू डॉट आले. या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आले परंतु 2 मोठे फटके देखील आलेत. त्याचा देखील विचार करावा लागेल. धावसंख्या पुढे गेली 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती आहेत. PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3रा आपण पाहतोय. पुढचा बॉल, आणखीन एक रिव्हर्स खेळ आहे, तिकडे सक्सेस होईल. बॉल जाईल थर्डमॅनच्या दिशेने. बरेचसे प्रेक्षक कक्षामध्ये हा बॉल 1 बाउंस सीमारेच्या पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. प्रसादजी मोरे साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. स्वप्नीलजी चोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती ओमकार घाडगेला पाहू शकता. ओमकारने खूप झटपट केली आहे या कुपनसाठी आणि त्यांनी सांगितलं की वेगळं काहीतरी आज करूया आणि तो ते करतोय मैदानाच्या बाहेर देखील. दीपक जाधवला स्क्रीनवरती, प्रशांत जाधव बाळाला देखील आपण पाहू शकता. आणि कुपन मैदानाच्या आतमध्ये जे विनर होतील त्याच्यासाठी. हा बॉल टप्पा पडला, बाउंस थोडासा प्राप्त. गुडले स्पॉटवरतून चेंडू राईज झाला कीपरच्या दिशेने. डॉट बॉल, शेवटचा चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 9च्या सरासरीने 18 धावा.
एक गडी बाद आज समीकरण पाहायला मिळते आम्ही डोंबिवलीकर या टीमचं. या ऐकूया एक डीजेचं संगीत. देवळे ग्रुप म्हणजे उपसरपंच सन्माननीय शंकरजी केसरकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी आपण व्यासपीठावर यायचं शंकरजी केसरकर. देवळे ग्रुप म्हणजे उपसरपंच शंकरजी केसरकर यांचा सन्मान सुनील सकपाल साहेब करतील. थँक्यू. आमचं मुख्य व्यासपीठ जे पाहायला मिळते त्याच्यानंतर नागेशदादा पवार यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहिलं. सर्वच मंडळी आज पोलादपूर तालुक्यातून ग्रामीण भागातून शहरातून येताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं हेमंत उत्तेकर पुन्हा एकदा आलाय. तिकडे रिव्हर्स येण्याचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि अक्षय देखील बाद. त्यानंतर सन्माननीय संजय दादा चोरगे यांचाही सन्मान करण्यात आहे. संजय दादा चोरगे आपण व्यास येणाऱ्या 28 आणि 29ला जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा येते. या वर्षी देखील पहिल्या दिवसामध्ये साखर प्रीमियर लीग असेल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये गाव टू गावची स्पर्धा असेल. त्यामध्ये आपल्या गाव टू गावच्या दोन्ही दिवसामध्ये आयकॉन 2 खेळाडू ऑल इंडियाचे 2 आयकॉन खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. येणाऱ्या 28 आणि 29 मार्चला साखर गावामध्ये एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येते. 2 आयकॉन भारतातील 2 आयकॉन त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि ती देखील निलेदादा सांगतायत की तिकडे देखील दिवस रात्रीचा प्रयत्न चालू आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 18 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाली आहे हेमंत उतेकरला. अष्टपैलू कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला सन्मान द्यायचा होता परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आणखीन एक डॉट बॉल. जास्तीचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पुंडलिक गाडगे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती जो तो देखील लंगोटी मित्रमंडळ करंजे या टीम मध्ये सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत आलाय. हा देखील आता मात्र बॉल टप्पा पडला खाली राहिला. पुन्हा एकदा कीपरच्या दिशेने बॅट्समनला बीट करत चेंडू निघून गेला. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉल. हेमंत उतेकरने केवळ आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. सूरज सोनवणेचं मेडन ओव्हर आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. अनिकेत पवारची मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये पाहिली. आणखीन एक डॉट. काय मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करतोय हेमंत उतेकर. बहारदार गोलंदाजी. 9 चेंडू आतापर्यंत त्याने डॉट टाकलेत. 2 धावा केवळ खर्च केल्यात आणि 2 विकेट मिळवल्यात. ही महत्वाची बाब आहे. हा बॉल देखील वा अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 5वा चेंडू डॉट आलाय. आणखीन एक मेडन ओव्हर या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? पहिली मेडन ओव्हर सूरज सोनवणेची, दुसरी ओव्हर अनिकेत पवार आणि आता तिसरी मेडन ओव्हर या स्पर्धेतील कल्पेश मोहितेने देखील मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये टाकली आहे. 4थी मेडन ओव्हर पाहायला मिळेल का या स्पर्धेतील? हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी करतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 18. आणखीन एक इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. डॉट बॉल आलाय. एकदा जोरदार टाळ्या हेमंत उतेकर साठी झाल्या पाहिजे. या स्पर्धेतील 4थी हॅट्रिक आणि याच्यासाठी मंगेशजी बेलोसे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. डीजे
पिताश्री अजय अली दामनकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या देवपूर गावचे सरपंच सिद्धेश माडिक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. खेळपट्टी अतिशय चांगली फलंदाजाला देखील आणि गोलंदाजाला देखील प्रभावित करणारी खेळपट्टी आपण या ठिकाणी बनवली. आपला आभार. हा चेंडू डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, षटकार आलाय, सॉरी थोड्याच वेळात ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही एलईडी स्क्रीन दिली आहे सन्माननीय सुरेंद्र अण्णा चव्हाण, दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन डेव्हलपर्स बिल्डर, हॉटेल समृद्धीचे मालक या ठिकाणी सुरेंद्र अण्णा चव्हाण यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात या क्रीडांगणावरती त्यांचं आगमन होईल. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आनंद भाऊ केसरकर यांचाही सन्मान केला जाईल. आनंद भाऊ केसरकर, गाव देवळे. तसेच नासिर भाई आपणही यायचंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, तसेच हे पीच बनवण्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली नासिर भाई साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या नासिर भाई या. नासिर भाई यांचाही सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तसेच आनंद भाऊ केसरकर. तर या बॉलवरती फटका पुन्हा एकदा ऑन साइडला राजे गाडगेच्या बॅट मधून चेंडू वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. पाहायला मिळत आहेत 10 धावा या षटकामध्ये या ओव्हरमध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात. रोहित साळुंकेवरती आक्रमण जे केले गेले 10 धावा धाव फलकावरती या षटकामध्ये. धाव फलक जर पाहिला तर पुढे गेलाय, जाऊन पोहोचलाय तो 28 आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती, 28. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रोहित साळुंके गोलंदाजी मार्क वरती आलाय. मोठं आक्रमण केले राजा गाडगेने. 2 मोठे फटके आले, धावसंख्या पुढे गेली. पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित साळुंके गोलंदाजी मार्क वरती. या बॉलवरती हेलिकॉप्टर खेळलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तिकडे. बॉल अडवलाय, फेकलाय, 1 धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 29 आकड्यावरती. अशाच पद्धतीने बॅटिंग राजाला करावी लागेल, त्याला साथ द्यावी लागेल. पुंडलिक गाडगेला एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल, कारण एक चांगलं टार्गेट त्यांना सेट करावं लागेल. मोठी धावसंख्या एलईडी स्क्रीन आपण पाहतायत त्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी उपलब्ध केली. असे दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शन डेव्हलपर्स बिल्डर आणि हॉटेल समृद्धीचे मालक सुरेंद्र अण्णा चव्हाण यांचं स्वागत या षटकारानं केलंय. या साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार ठोकलाय. पाहताय ज्यांनी स्क्रीन आपल्याला या स्पर्धेला उपलब्ध केली आहे, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेला स्क्रीन दिली आहे, असे सन्माननीय आदरणीय दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कंस्ट्रक्शनचे डेव्हलपर्स बिल्डर, हॉटेल समृद्धी महाडचे मालक, सन्माननीय आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी होत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब खेळ या आपल्या व्यासपीठाकडे येत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून एलईडी स्क्रीन पा संदीप कदम यांच्याशी चर्चा हितकूच करत असताना या स्पर्धेविषयी पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा, पोलादपूर तालुक्यातील एक मोठी प्रीमियर लीग, नंबर 1 प्रीमियर लीग, आणि ते या ठिकाणी
स्क्रीनवरती सुरेंद्रांना चव्हाण यांना आपण पाहतोय. निलेशदादा कोळसकर यांच्या समवेत तसेच मोरे हॉटेलचे मालक यांच्या सोबत धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 35 धावा धाव फलकावरती आहेत. आडव्या बॅटने खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू हवेत, रोहित साळुंकेला मिळते विकेट. खेळाडू बाद. स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहतोय, ज्यांनी आमचे 4 दिवस जेवणाची आणि अगदी रुचकर आणि स्वादिष्ट जेवण आम्हाला दिलं आमच्या ऑफिशियलना, असे स्क्रीनवरती राजू जाधव साहेबांना, मोरे हॉटेलचे मालक यांना आपण एकदा जोरदार टाळ्या या मालकासाठी झाल्या पाहिजेत, राजू जाधव साहेबांच्यासाठी. कारण अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट जेवण मोरे हॉटेलचे मालक राजू जाधव साहेब यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. त्यांचं देखील या स्पर्धेला ज्या ज्या वेळेला अशा स्पर्धा असतात त्या त्यावेळेला मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य राजू जाधव साहेब मोरे हॉटेलचे मालक यांचं लाभतं. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच ज्यांनी LED स्क्रीन आपल्याला दिली आहे, सुरेंद्र अण्णा चव्हाण यांना देखील स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. निलेशदादा कोळसकर यांना देखील स्क्रीनवरती पाहतोय. तसेच मनोज चव्हाण साहेब यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. आमशेतचे सरपंच मनोज चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. निलेश जाधव, तिलेश जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हाईट बॉल, त्यावरती हात चौकार आलाय, धाव फलक पुढे गेला. बाळकृष्ण जाधव याने जर एक षटकार ठोकला तर निलेश जाधव एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश, 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. तर पाटकर अँड सन्स CHA चे सर्वेसर्वा अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून राजाच्या 50 धावांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. आडव्या बॅटनं वा चांगला फटका, बाळकृष्ण जाधवच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 3 बाद 46 धावा, 46 धावा धाव फलकावरती आहेत. निलेश जाधव यांच्याकडून बाळकृष्णसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. सतीशजी कोळे साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. सन्माननीय सतीशजी कोळे साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचंय. या षटकामध्ये 2 षटकं रोहित साळुंकेची अत्यंत मागणी पाहायला मिळाली. 44 धावा तब्बल या 2 षटकामध्ये कुठल्या. हेमंत उतेकरची 2 षटकं आपण पाहिली, केवळ 2 धावा आणि 2 विकेट महत्वाच्या मिळवल्या. परंतु या रोहित साळुंके अत्यंत मागणा ठरला. या 2 षटकामध्ये तब्बल 44 धावा त्याने बहाल केल्या, त्याने खर्च केल्यात. धाव फलकावरती धावा आहेत त्या 46 धावा, 46 धावा धाव फलकावरती. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुक्याचा उत्सव आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा, सेमीफायनल नंबर 2, उपांत्य फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर आयोजित असणारी ही स्पर्धा. माझा तालुका माझा अभिमान. तब्बल या स्पर्धेमध्ये 20 संघ पाहायला मिळाले. 20 संघ मालकांनी संघ खरेदी केले आणि आज ही स्पर्धा एका अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. ज्योती एंटरप्राइजेस संघ आपण पाहिला सेमीफायनल मध्ये. राम वर्धानी कापडे या टीमच्या माध्यमातून
फायनल मध्ये संघ रामवर्धनी कापडे ही टीम जाताना पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक जाधव 5वं षटक घेऊन. दीपक जाधव आलाय गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम परसुले गावचा हा खेळाडू अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी नेहमीच जाणला जातो. तो आलाय आणि पहिलाच बॉल. या बॉल वरती जर पाहिलं पंचांकडे लाऊड अपील केली आहे. पंच विचार विनिमय करून निर्णय देताना पाहायला मिळतील. संदीप माने आणि सचिन नंदकुमार मांडे आणि सचिन सावंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये 6 नामांकित पंच या स्पर्धेला लाभले. चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकला. जयजी भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकतायत. प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज तुम्ही ऐकतायत. मनोजजी वगैरे सरांचा आवाज, संदीप जाबडे सरांचा आवाज या स्पर्धेला मिळाला. गोलंदाजी करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. DRS बॉलिंग टीमने घेतलाय. या आमचे तिसरे पंच गणेश बाविस्कर, संदीप माने, तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. एक रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. युवासेना शहर प्रमुख प्रसादजी मोरे साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे. त्या बॉलवरती फटका समोरच्या दिशेने खेळलाय आणि हा बॉल देखील जर पाहिला तर 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये इथे एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 50. आणि राजा घाडगे नॉट आउट खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थात त्याच्या बॅटमधून देखील धावा चांगल्या आल्यात. पाटकर अँड सन्स CAचे आहेत ज्यांच्या माध्यमातून सर्वेसर्वा अरविंद चव्हाण. राजाच्या बॅटमधून अर्धशतक आलं. राजा CV ट्रॉफी ज्यांच्या संघामधून खेळतो ना त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या व्यासपीठावरती आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहतोय ज्यांच्या माध्यमातून LED स्क्रीन आपल्याला लाभली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्याचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून लाभले आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब, दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि त्याच वेळेला सावित्री कंस्ट्रक्शन डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा आहेत. हॉटेल समृद्धीचे सर्वेसर्वा देखील आहेत ज्यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. कालच्या दिवशी ज्यांच्या हॉटेलमध्ये स्क्रीन लावून या स्पर्धेचा आस्वाद घेण्यात आला होता, बंधुराजांच्या समवेत आपण त्यांना हॉटेलमध्ये पाहिलं होतं. आदरणीय या व्यासपीठावरती सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं पारितोषिक देखील आलंय. सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून मोरया हॉटेलचे सर्वेसर्वा अगदी चविष्टदार रुचकर असं जेवण जर का आपल्याला पोलादपूर नगरीमध्ये हवं ना तर आपण आवर्जून या मोरया हॉटेलला भेट द्या. राजूजी चव्हाण साहेब त्याचे सर्वेसर्वा या ठिकाणावरती पाहायला मिळतात. कमी गतीने टाकला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नो बॉल आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज म्हणत असेल हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. ये क्या हुआ. हा नो बॉल. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 54 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिट मिळेल परंतु नवीन बॅटर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल बालकृष्ण जाधव याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. अर्थात हे मान्यवर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि पाहता आपण ही युवन जोडी या जिथे पाहायला मिळते स्क्रीनवरती. प्रवीणजी दुघाडे गेले अनेक वर्ष ज्यांचा आवाज या आवाज नाही तर ही तोफ जी अगदी शब्दांची ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहत होतो. फ्रीचा बॉल बाळकृष्ण जाधव अर्थात बुमरा ऑन स्ट्राईक. निलेश जाधव यांनी या बॉलवरती षटकार लगावला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मोठा फटका यायला हवा. बाळकृष्ण जाधव बुमरा स्क्रीनवरती आपण निलेश जाधवना पाहतोय.
हा बॉल वेगाने टाकला, फास्ट अँड फ्युरियस यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. आपण स्क्रीनवरती पाहतो हे पहा, खऱ्या अर्थानं राजूजी जाधव साहेब येणाऱ्या प्रत्येक किंबहुना आपल्याकडे जो कोण जेवणासाठी येतोय ना त्याला व्यवस्थित आणि रुचकर जेवण मिळालं नाही ना याची खातरजमा करणारी व्यक्तिमत्व आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते आहे. अगदी चविष्ट जेवण. कारण आपण आज सकाळी 5:30 वाजता त्यांनी हॉटेल आज चालू ठेवलं होतं, याचं एकमात्र कारण PTPL ची स्पर्धा चालू आहे, प्रत्येकाला जेवण मिळायला हवं. राजा घाडगेने ठीक 5:30 वाजता फोन केला होता, त्यांचा संघ तिथे 5:30 वाजता जेवला. अर्थात सलाम आहे तुमच्या कार्याला राजू साहेब जाधव. मैदानाच्या आतमध्ये हवांतर बॉल येतोय, धावफलकावरती धावा आहेत. त्या सध्या परिस्थितीमध्ये 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. हॅलो, धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 55 धावा धावफलकावरती. या बॉलवरती फटका, पाणी पंचांकडे अपील केलंय, पंचांनी बोट आकाशाकडे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय DRS. तर या ठिकाणी सन्माननीय ऋषिकेश जगदाळे हे देखील उपस्थित झाले. साहेब आपलं देखील हार्दिक असं स्वागत. या मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत PTPL 2024 पर्व 3 मध्ये सन्माननीय ऋषिकेश जगदाळे साहेब. बॅटिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. फलंदाज आउट असेल, खेळाडू बाद. सन्मान करत आहोत. चतुर्थ क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला, टाळ्यांचा प्रतिसाद असायला हवा मित्रांनो. या स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे, आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. या पुढील सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थात ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोरिया हॉटेलचे सर्वा चविष्ट आणि रुचकर जेवण या पोलादपूर वासियांना मिळावं यासाठी संपूर्ण दिवस आणि रात्रमध्ये ज्यांच्या माध्यमातून आउट आहे, खेळाडू बाद आहे. ज्यांच्या माध्यमातून सायकल देखील या स्पर्धेला देण्यात आली आहे, राजूजी जाधव साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. राजूजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मोरिया हॉटेलचे सर्वा राजूजी जाधव साहेब पोलादपूर खेळाडूंना, पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला एक रुचकर आणि चविष्ट जेवण मिळावं. निलेश दादांना विनंती करेन मोरिया हॉटेलचे सर्व आदरणीय राजूजी चव्हाण साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण प्रत्येक अतिथीचा मान सन्मान करतो आहोत. स्वागत नसे हा तरळ जिव्हाळा, आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. या पुढील सन्मान आपण मनोजी चव्हाण साहेब, सरपंच आमशेत गावचे सरपंच आहेत मनोजी चव्हाण साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी ओमकारजी घाडगे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत. मनोजी जाधव साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मनोजी चव्हाण साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. सरपंच आमशेत गावचे सरपंच ज्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. तिलेजी जाधव साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करूयात. मी ओमकारजी घाडगे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तिलेजी जाधव साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. तिलेजी जाधव साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आपण करूयात. या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. धावफलक पुढे गेलाय 59.
ऋषिकेश जगदाळे ऑनलाईन सर्व्हिस ज्यांचे देखील सहकारी या स्पर्धेला लाभलंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 59 धावा धावफलकावरती आहेत. 59. आम्ही डोंबिवलीकर संघाचा 59 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये योगेश कर्नाळे आणि राजा घाडगे ही जोडी पाहायला मिळते. फुलटॉस समोरच्या दिशेने योगेश कर्नाळेचा तडाखा, चेंडू आउट ऑफ द पार्क, लांबच लांबवरचा दूरवरचा खणखणीत षटकार. काय फटका खेचला, फुल टॉस बॉल होता त्यावरती तुटून पडला योगेश कर्नाळे आणि बॉलला पाठवलं सीमारेच्या पलीकडे. 6 धावा आल्या, धावफलक पुढे गेला 65 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद झालेत. चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये राजा घाडगेची देखील पाहायला मिळते आणि आता जर पाहिलं तर योगेश कर्नाळे त्याला जॉईन झालाय. तर या ठिकाणी सन्माननीय मिलिंद मालुसरे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मिलिंद मालुसरे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती आपण कार्याध्यक्ष सुनील सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मिलिंद मालुसरे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मिलिंदजी मालुसरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत असताना कार्याध्यक्ष सुनील सकपाळ यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. पुढचा विजय दाबेकर गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 6 बॉल घेऊन पहिला डाव आपण पाहतोय. पहिल्या डावातील शेवटचं आणि अंतिम षटक राजा घाडगेने बॉल फेस केलेत. 12 आणि 31 धावांवरती तो खेळी करतोय. चांगली खेळी. कॅप्टन नॉक, कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या अर्धशतकासाठी पारितोषिक आलेत. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा हुकुमी एक्का तारणहार मैदानाच्या आतमध्ये. आज जर पाहिलं तर आम्ही डोंबिवलीकर या संघासाठी नेतृत्व करतोय. कित्येक स्पर्धा राजाने गाजवल्यात आणि त्याच्या 50 धावांसाठी अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा चेंडू सोडून दिलाय. संबरिंग डिलिव्हरी. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे राजा घाडगे पाहत राहिला. परंतु त्याने तिसऱ्या पंचांना रिव्ह्यू केले. ज्या हा बॉल वाईड आहे का, शेवटचा रिव्ह्यू असेल बॅटिंग टीमचा. या तिसरे पंच आमचे तिसरे पंच गणेशजी भाविस्कर. आपण पाहतोय हा वाईट बॉल आहे का, रिव्ह्यू घेतलाय, DRS घेतलाय, डिसिजन पेंडिंग आहे. वाईट बॉल असणार का पाहावं लागेल. tenniscricket.in वरती तुम्ही स्पर्धा पाहताय. जे प्रेक्षक या स्पर्धा पाहताय, जे प्रेक्षक या चॅनलला जुडले त्या सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. गौरवजी सावंत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. हा व्हाईट बॉल आहे. अवंत स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक 1 ने पुढे जातोय. 66 धावा, 66 66 धावा धाव फलकावरती आहेत. 66 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. माझा तालुका माझा अभिमान असणारी स्पर्धा PTPL पर्व 3 क्रिकेटचा रंगारंग सोहळा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. त्या बॉलवरती फटका राजा घाडगेच्या बॅट मधून. राजाचा राजेशाही थाट पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेच्या पलीकडे, षटकार. तो 72 या आकड्यावरती 72. आम्ही डोंबिवलीकर, हो आम्ही डोंबिवलीकर आहोत हे मात्र दाखवतोय राजा घाडगे. मैदानाच्या आतमध्ये करंजे गावाला बिलॉंग करणारा. कित्येक स्पर्धा त्यांनी बॅटिंगच्या जोरावरती आपल्या टीमला जिंकून दिल्या. कित्येक स्पर्धामध्ये मालिकेवर हा पुरस्कार त्याने घेतला. सिद्धेश शेठ यांना गेलेले बॉल मैदानामध्ये परत आणणं हे काम करतायत. या चेंडूवरती अपील केले पंचांकडे जोरदार, परंतु DRS ची मागणी लेग बिफोरच्या विकेटसाठी. शेवटचा रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमचा देखील DRS घेतलाय. पव्या स्क्रीनवरती सिद्धेश शेठ यांना आपण पाहतोय. पहिल्या दिवसापासून जे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत ते कामकाज करतायत. पोलादपूर नगर पंचायतीचे नगरसेवक तसेच बांधकाम सभापती
सन्माननीय आदरणीय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला डे नाईटची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. खेळाडू बाद नसेल, नॉट आउट. दोन्ही हा चेंडू लेग टीमच्या बाहेर पिचिंग केला होता, तिकडं पंचांनी पाहिलं आणि नॉट आउट घोषित केले. फिल्डिंग करणाऱ्या टीमने दोन्ही रिव्ह्यू गमावलेले आहेत. व्यासपीठावरती सुरेंद्र अण्णा चव्हाण यांना आपण पाहतोय या स्पर्धेचा, या मॅचचा. काल देखील हॉटेल आईसाहेब या ठिकाणी असताना या स्पर्धेचा आनंद घेतला. अमरजी नगरकर आणि सुरेंद्र अण्णा चव्हाण आपण व्यासपीठावरती निलेदादा कोळसकर यांच्या समवेत पाहतोय. 37 धावांवरती राजा गाडगे जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक 37 धावा, नॉट आउट खेळी त्याची पहा. आणखीन एक फुल टॉस मिड विकेटच्या डोक्यावरून, हा देखील चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सांगतो मैदानाच्या पाहू शकता मोठी एलईडी तिकडे देखील लावली आणि तिकडे देखील या मॅचचा, या स्पर्धेचा आस्वाद सुरेंद्रांना चव्हाण यांनी घेतला. त्या बॉलवरती समोर, आता समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. एकोणपन्नास धावांवरती संघाची धावसंख्या झाली आहे 84 धावा. 50 पूर्ण केल्या तर विराट कोळसकर यांच्याकडून 50 पूर्ण केले तर 2500 रुपये. तसेच पाटकर संस्थेचे सीएचए सर्व अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपये. राजा गाडगेसाठी काय बॅटिंग, तुफान बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजा गाडगेने केली आहे. शैलेशदादा कोळसकर अर्थात विराट कोळसकर त्यांचे सुपुत्र यांच्याकडून 2500 रुपयाचं कॅश प्राइज राजासाठी. तसेच अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपये. निलेशदादा कोळसकर यांच्याकडून 500 रुपये. पारितोषिकांचा वर्षाव राजा गाडगेवरती होताना पाहायला मिळतोय. 49 वरती आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? आणि 2-2500 रुपये शैलेश कोळसकर यांनी पाठवले देखील राजा गाडगेला. त्यांना माहिती आहे अर्धशतक पूर्ण होणार. राजा गाडगे 49 वरती पोहोचलाय. 49 धावा त्याच्या बॅट मधून निघाल्यात. अर्धशतकाची वाट पाहतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर सोडून दिलाय. पंचांनी दोन्ही हात फैलावले. सांगितलं की वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती. धाव फलक 85 धावा धाव फलकावरती आहे. 6 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकलेत. विक्रम आहे त्याच्या नावावरती. या स्पर्धेमध्ये मागील वर्षी 11 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. आता 6 षटकार ठोकले 49 वरती. आणखीन एक इथं मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल होणार का? पाहावं लागेल. आणि इथं झेल सुटलाय. राजा गाडगेचं अर्धशतक 51 वरती. वा, वेल प्लेड राजा. बॅट दाखवायचे. राजा गाडगेचं हे अर्धशतक या स्पर्धेतील. कॅच सुटला हेमंत उतेकर कडून. वा, अफलातून खेळी. 50 धावा पूर्ण. अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून 1000. शैलेश कोळसकर यांच्याकडून 2500 पारितोषिक त्याला दिलं जाईल. राजा गाडगेला. संघाचा डाव सावरला. पहिल्या 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या. हेमंत उतेकरने केवळ 2 धावा केल्या. 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. त्याच्यानंतर राजाची बॅटिंग. राजा बरसला. मैदानाच्या आतमध्ये राजा बरसलाय. अफलातून बॅटिंग. सर्वांची मन जिंकलेत आज. करंजे गावामध्ये राजा आणि राजा नावाची चर्चा सध्या सुरू असेल. पुढचा बॉल. हा बॉल इथं मात्र जर पाहिला तर सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेर आहे. 1ने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या अजून पुढे जाते 88 धावांवरती. 88 धावा धाव फलकावरती. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धाव फलक 88 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचं अंतिम षटक. या षटकामध्ये देखील विजय दाबेकर जो PTPL पर्वामध्ये शेवटचं षटक हाताळत असताना तब्बल 14,000चा मानकरी ठरला होता. तो मागणी गोलंदाजी समोरच्या दिशेने. आणखीन एक चांगला फटका राजा गाडगेच्या बॅट मधून. चेंडू हवेत होता बराच काळ. तिकडे झेल टिपला आणि राजा गाडगेचा खेळ संपला.
शेवटचं षटक देखील आपण पाहिलं. महागडं विकेट मिळाले. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या झाली ती आम्ही डोंबिवलीकर संघाची तब्बल 88 धावा. 89 धावा टार्गेट. 89 धावा बनवायच्यात. जे आपण कुपन कूलर साठी कुपन असेल ते म्हणजे सन्माननीय आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते कोणाला मिळणार कूलर, कोण होणार भाग्यवान विजेता. कॅमेरामन राजा घाटगेला स्क्रीनवरती पाहू शकता. तब्बल त्याच्या बॅट मधून धावा आल्या. 51 धावांची खेळी केली आहे. 6 षटकार 51 धावा. राजा घाटगे स्क्रीनवरती बॅट दाखवा राजा. 51 धावा तब्बल केल्यात. 6 षटकार ठोकलेत. सर्वांची मनं जिंकलेत. बॅट वरती तो दाखवतोय. अभिची बॅट आहे. धन्यवाद. शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून 2,500 रुपये. अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून 50 धावांसाठी 1000. 11व अर्धशतक राजा घाटगेने टोकले. ओमकार तर या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन भाग्यवान विजेता कोण असणार, ज्याला दिला जाईल कूलर. आपण पाहिलं कॅप साठी आपण लकी ड्रॉ केला. निलेशदादा कोळसकर यांना ती कॅप लागली आणि आता कूलर कोणाला मिळणार. सुरेंद्र अण्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण करतोय लकी ड्रॉ. त्यांच्या माध्यमातून आपल्याला LED स्क्रीन दिली आहे. कोण असणार भाग्यवान विजेता, कोण असणार आहे. संदीप गायकवाड. संदीप गायकवाड कुठे असतील तर आपण यायचं आहे. संदीप गायकवाड कूलर साठी आजचे विजेते आहेत. कुपन नंबर आहे संदीप गायकवाड ठरलेत कूलरचे भाग्यवान विजेते. कुपन नंबर 154. या आपण असाल तर संदीप गायकवाड भाग्यवान विजेते. या इकडे आहेत ते भाग्यवान विजेते. त्यांनी कूलर मिळवलाय आणि भाग्यवान विजेता या ठिकाणी आहे हॉटेल काळकाई. यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्याकडून देखील रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली जाते. काळकाई हॉटेल आपलं देखील हार्दिक असं आभार, हार्दिक असं स्वागत. तर लकी ड्रॉ दिला. लकी ड्रॉ भाग्यवान विजेते या ठिकाणी आलेत. त्यांना संदीप गायकवाड यांना कूलर 100 रुपयामध्ये कूलर, 100 रुपयामध्ये सायकल, 100 रुपयामध्ये SK ब्रँडची कॅप दिली जाते. तर भाग्यवान विजेते कूलरचे. पुढच्या वर्षी नक्कीच बाईक असेल. गणेश केसरकर नक्की आपण त्यांना विचारूया. 100 रुपयामध्ये कूलर काय वाटते तुम्हाला. आपलं असंच काढलेलं कुपन म्हणून 100 रुपयामध्ये तुम्हाला खूप कूलर मिळालाय. तर किती आनंदी आहात तुम्ही. खूप आनंदी आहे. कारण 100 रुपयामध्ये फक्त पेट्रोल मिळेल परंतु कूलर तुम्हाला मिळालाय. आज घरी गेल्यावरती किती आनंदी असेल. हो सर खूप आनंदी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. भाग्यवान विजेते ज्यांना मिळाला हा कूलर. आता पुढची चिठ्ठी असेल सायकलची. आज पोलादपूरमध्ये जात आहे. 2 दिवस आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सर्व बक्षिसं गेली परंतु आज पोलादपूरमध्ये. तर नक्कीच अजूनही कुपन खरेदी करा. ओमकार घाटगे यांच्याशी संपर्क करा आणि सायकल ह्या भाग्यवान विजेत्याचे देखील अनाउन्समेंट आपण केली जाईल. तर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय नाना जगताप साहेब यांचं आगमन होत असताना या व्यासपीठाकडे या मैदानामध्ये त्यांचं हार्दिक असं स्वागत. सन्माननीय आदरणीय नाना जगताप साहेब या व्यासपीठाकडे मुख्य व्यासपीठाकडे येत असताना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून असणारी स्पर्धा. सन्माननीय आदरणीय नाना जगताप यांचं आगमन. तर या ठिकाणी अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून राजासाठी 50 धावा पूर्ण केल्या. त्यासाठी पाटकर अँड सन्सचे
सर्वा अरविंद चौधरी साहेब यांच्याकडून 1000 रुपये राजाच्या खेळीसाठी जमा झालेत. धन्यवाद. तर या ठिकाणी नाना जगताप साहेबांचं आगमन होत असताना त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ असे म्हणणारे सन्माननीय नाना जगताप साहेब यांचं इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख त्यांचं आपण या व्यासपीठावर मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर ज्यांच्या मार्फत आपल्याला LED स्क्रीन मिळाली ते सन्माननीय सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब, दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स, बिल्डर्स, हॉटेल समृद्धी महाड व्यासपीठावर बसले. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. तो मैच की तरफ हम चलेंगे. एक ओवर मैडन जाने के बावजूद भी 88 रन. राजा ने बजाया गेंदबाजों का बैंड बाजा और दिखाया सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. यह दिखाया राजा घाड़िये ने कि अगर जज्बा हो, जोश हो, जुनून हो और आपके पास कुछ करने की चाहत हो तो एक ओवर मैडन जाने के बावजूद भी 85 के ऊपर हम जा सकते हैं. हाईएस्ट पार्टनरशिप इन दोनों ने बनाई है जो बैटिंग के लिए गए हैं. 92 रनों के उनके लिए भी ये टारगेट इतना कठिन नहीं है. हेमंत और दीपक जाधव, हेमंत उतेकर चेक. हॅलो. तर या ठिकाणी उद्योजक प्रशांतजी आमराळे साहेब उपस्थित झालेत. आपलं हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्यासोबत विलासजी इंगवले आपण देखील या ठिकाणी आलात. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती या. प्रशांतजी आमराळे आणि विलासजी इंगवले साहेब विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. पहली गेंद राजा घाड़गे की राइट आर्म राउंड द विकेट. बॉलिंग अटैक काफी अच्छा रहा है राजा घाड़गे एंड कंपनी का. अभी डोंबिवलीकर ऐसा लगा था पहला मैच हारने के बाद जिस ट्रेन से, जिस ट्रैवल बस से, जिस स्कॉर्पियो से ये लोग आए हैं उसी स्कॉर्पियो से वापस जाएंगे, लेकिन नहीं. उसके बाद उन्होंने 2 मैच जीते, सुपर 5 भी जीता और अब सेकंड सेमीफाइनल खेल रहे हैं. PTPL पोलादपुर क्रिकेट का यह त्योहार. ओंकार घाड़गे के भाई, लंगोटी मित्र मंडल करंजा के ग्रामीण के खिलाड़ी अक्रॉस द लाइन ये लटक गए. गेंद हवा में है. कोशिश काफी अच्छी थी. हॅलो. तर या ठिकाणी चांबारगणीचे संतोष मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. चांबारगणी तर सन्माननीय आदरणीय मनोज भागवत साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतंय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तो ढेर सारे मेहमान यहाँ पर आ चुके हैं. उन तमाम मेहमानों का स्वागत. स्ट्रेट बैटेड शॉट खेला, इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ क्षेत्र पर. 1 रन जरूर मिला. क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ टीम का टोटल 89 का पीछा करते हुए 4 रन. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 85 की अभी भी जरूरत. मुकाबले में देखिए, मुकाबले में ऐसा लगा तो 50 बनेंगे कि नहीं बनेंगे, 60 बनेंगे कि नहीं बनेंगे, 40 तक टीम पहुंचेगी कि नहीं पहुंचेगी हमी डोंबिवलीकर. लेकिन राजा घाड़गे का क्या है, राजा घाड़गे की बल्लेबाजी और उस बल्लेबाजी के कारण 80 प्लस देखने का मौका मिला हमें. ये होता है जोश, ये होता है जुनून, ये होता है जज्बा. मनोज जी भागवत साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. फटाकों की आतिशबाजी में उनका स्वागत किया जा रहा है. सामने उनका फ्लेक्स नजर आ रहा है. टीम का टोटल आ चुका है 4 रन. राजा घाड़गे पूरा एफर्ट दे रहे हैं. फाइनल खेलने का मंसूबा उन्होंने बनाया है कि मुझे फाइनल खेलना है. हमें डोंबिवली में रहते हैं लेकिन हमारी जो नाव है वो पोलादपुर से जुड़ी हुई है.
उपसरपंच दिवेल पिंटिया मोरे साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। ये 4 रन आए, टीम का टोटल 8 पे जाता हुआ, और ये 4 लगाए बल्लेबाज दीपक जाधव ने। डीजे देखिए राजू जाधव साहब यहाँ पर बैठे हुए हैं। नीलेश पवार ने अपने कमेंट्री में बताया 5:30 बजे इन लोगों ने खाना खाया था, इस टीम ने जो फील्डिंग कर रही है, और उनके खाने का जोश देखिए, खाने का जोश देखिए। लड़खड़ा रही थी टीम, संकट में थी टीम, लेकिन आपके खाने में क्या मालूम क्या एनर्जी थी। 85 प्लस हुए, 88, और ये अंपायर का नो बॉल का इशारा, और इस नो बॉल के तहत टीम का टोटल बढ़ता हुआ 10 रन। 10 पे बस नहीं करना होगा, 10 का दम दिखाना होगा, सलमान की तरह दबंग बनना होगा, क्योंकि इस खेल में डरना मना है, क्योंकि डर के आगे है जीत, और उस जीत को पाना है तो जैसा वार किया राजा ने वैसा पलटवार करना होगा हेमंत उतेकर को। वार पे पलटवार, एक्शन पे रिएक्शन, 100 सुनार की तो 1 लोहार की। क्रिकेट में यही तो चाहिए, क्रिकेट में प्यार मोहब्बत की बातें नहीं चलती दोस्तों, ये फ्रीड है, जैसा चाहे वैसा मारो। सेकंड सेमीफाइनल कौन करेगा? कल्पेश मोहिते के साथ 2-2 हाथ। शैलेश दादा कोळस्कर जिन्होंने साइकिल दी है, उनका भी हम स्वागत करेंगे। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा? दूसरा फेट की गेंद थी, नवासी का पीछा करना है, इरादा करना होगा, पक्का गेंदबाजों को देना होगा धक्का, ऐसा लगाना होगा छक्का कि गेंदबाज हो हक्का बक्का, तब जाके ये रन पूरे होंगे। डीजे में दोनों टीमें एक दूसरे से, क्योंकि मैच अभी खत्म नहीं हुआ। क्रिकेट में कई प्रेडिक्शन फेल हो जाते हैं, क्रिकेट में भविष्यवाणी की नहीं जाती जब तक आखिरी रन पूरा नहीं होता, आखिरी गेंद डाली नहीं जाती। ये क्रिकेट है भाई, जिसे हम हमेशा कहते थे चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल, जिसे मैं हमेशा कहता हूं एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। ये क्रिकेट है, कब रंग बदलेगा पता भी नहीं चलेगा। अंपायर का इशारा ओवर्स के लिए। गेंदबाज बुम बुम बुमराह, बालकृष्ण जाधव, स्ट्राइकर एंड पर हेमंत उतेकर, मैन ऑफ द सीरीज के एक और कंटेंडर, मैन ऑफ द सीरीज के रेस में दौड़ने वाला, लंबी रेस का घोड़ा बुमराह, बालकृष्ण जाधव। पाटकर एंड सन्स के कैप्टन अरुण चौधरी, इनकी तरफ से अरुण चौधरी, इनकी तरफ से 1000 का इनाम आ चुका है। ये गेंद राजा घाड़गे के लिए इनाम आ चुका है, आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के तहत टीम का टोटल आता हुआ 12। लेकिन सेमीफाइनल में किस टीम के बजेंगे 12, ये तो आने वाला वक्त बताएगा, क्योंकि ये टूर्नामेंट हमें खत्म करनी है 12 बजे से पहले। कुठल्या गाड़ी जी? देखिए एक चाबियों का गुच्छा गुम हो चुका है, एक चावीचा पूर्ण सेट गायब झाला आहे, म्हणजे पडला आहे। जर कोणाला मिळाला असेल तर त्यांनी आणून द्या। सुरेंद्र चौहान साहब यहाँ पर बैठे हुए हैं, समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे।
बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, पुल किया, गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। एक रन जरूर मिलेगा। हेमंत उतेकर को दूसरा चुराने की कोशिश, राजा घाड़िया एंड कंपनी को याद करना होगा इसी टीम के खिलाफ रुद्रांश साखर क्यों हारी थी, गलत फील्डिंग की वजह से। तर आम्ही डोंबिवलीकर संघ जिंकला। तर दक्षता निलेश कोळसकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे आम्ही डोंबिवलीकर टीमसाठी। दक्षता निलेश कोळसकर यांच्याकडून कॅश प्राइज 5,000 रुपये। आज तिचा जन्मदिवस देखील आहे आणि शैलेशदादा कोळसकर यांनी सांगितलं की निश्चित तौर 5,000 पर रुपये। दक्षता नीलेश जी कोळसकर, इनको हम जरूर जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे। उनके जन्मदिन के रिटर्न गिफ्ट 5,000 रुपए है अमी डोंबिवलीकर को। मैच जीतती है तो, लेकिन उस हार और जीत के बीच हेमंत उतेकर द वॉल ऑफ चीन, चीन की चट्टान स्ट्राइकर एंड पर। बुमराह, ये कौन सी गेंद डाली, ना मेरी समझ में आई लेकिन अंपायर के समझ में आई ये व्हाइट बॉल। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। मंगेश बेलोसेन की तरफ से राजा घाड़गी को भी 500 का इनाम आ चुका है। मंगेश बेलो से हर साल आते हैं पीटीपीएल को बेहतरीन बनाने के लिए। सर्वे सर्वा गोल्डन मैन, ये अच्छी गेंद, रिव्यू लिया बैटिंग टीम ने, किस वजह से वाइड बॉल के लिए अंपायर बैटिंग टीम का रिव्यू। चलिए तीसरे अंपायर लग जाइए काम पे और आपको दिखाएगी टेनिस क्रिकेट .in, दूध का दूध पानी का पानी। ये वाइट बॉल है, वाइट बॉल। चलिए तीसरी आंख ने यह बताया, विनोद चौहान साहब और महेश सालवी साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर आए। चलिए अंपायर ने कहा रिटर्न क्रीज के कुछ आगे गिरा था, बाहर गिरा था, वाइट बॉल है ये। अंपायर का फैसला मानना ही होगा क्योंकि पहली रात में तो नहीं था मैं, दूसरी रात में नहीं था। स्कोर हो चुका है 16 रन, लेकिन तीसरी रात में मैं था, तब मैंने कहा था मुंह से निकली हुई बोली, बंदूक से निकली गोली और अंपायर की उठी उंगली, तोड़ नहीं होता इसका कोई। तर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। सन्माननीय आदरणीय नाना जगताप साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। या व्यासपीठावरती आपण करूयात आदरणीय नाना जगताप साहेब यांचा सन्मान। मी विनंती करेल मंगेशजी बेलोसे आणि रवी इंगवले सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात सन्माननीय नाना जगताप साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरं, नानांचं ज्या ज्या वेळेला आम्हाला सहकार्य लाभतं त्या त्या वेळेला आपण एवढी मोठी स्पर्धा करू शकतो आणि ते त्यांचा या ठिकाणी केला जातो एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याच्यात 22 रन, तर या 22 ठिकाणी 22 धावा। सन्माननीय आदरणीय मनोज पेशोवर की भागवत तो साहेबांचा गेंदे हुई है। सन्मान या ठिकाणी करतोय आपण। सन्माननीय मनोज भागवत साहेब यांचे देखील सहकार्य आपल्याला स्पर्धेला लाभले। मी विनंती करेल विनायकजी दीक्षित पोलादपूर नगर पंचायत नगरसेवक यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मनोज भागवत साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आपल्याला 51,000 रुपयाची देणगी आली आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मनोजजी भागवत साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून विनायकजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते केला जातोय। धन्यवाद साहेब, आपलं सहकार्य, तुमच्या सहकार्यामुळे एवढी मोठी स्पर्धा दिवस रात्रीतील पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा पोलादपूर मधील नंबर 1 प्रीमियर लीग आपण घेऊन आलोय। त्याच्यानंतर प्रदीप नरे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय।
प्रदीपजी नरे साहेब यांचा सन्मान मुजम्मिल तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. प्रदीपजी नरे साहेब यांचा सन्मान मुजम्मिल तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तो लगातार दूसरा छक्का 22 और 6 बनेंगे 28. थँक्यू. त्याच्यानंतर उद्योजक प्रशांतजी आमराळे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मकजी बेलोसे सरांना विनंती करेल आपण प्रशांतजी आमराळे यांचा सन्मान केला जातोय. प्रशांतजी आमराळे साहेब या क्रिकेटची आवड असणारे व्यक्तिमत्व, एक उद्योजक, त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो एक विशेष सन्मान. प्रशांतजी आमराळे साहेब यांचा विशेष सन्मान, त्यांचं देखील सहकार्य आपल्याला या स्पर्धेला लाभले, त्यांचा केला जातोय विशेष सन्मान. त्याच्यानंतर विलास इंगवले यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल सुरेश सपकाळ पुणे इनकी तरफ से 500 का इनाम आ चुका है. हेमंत शुभ हस्ते आपण करूया सन्मान. त्याच्यानंतर प्रमोद मोरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. उपसरपंच दिविल प्रमोदजी मोरे यांचा सन्मान विनायकजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दिविलचे उपसरपंच त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आणि एकदम जवळचे मित्र आहेत, त्यांचा केला जातो एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. थैंक यू. तो सुरेश जी सबका 2500 का इनाम है उनकी तरफ से. हेमंत ने अगर इस मैच को जितवाए तो नरेश मस्के इनकी तरफ से हर छक्के के लिए इन दोनों बल्लेबाजों के लिए 100 का इनाम आ चुका है. फुटबॉल खेलते खेलते आखिरकार इस गेंद को फील्ड किया डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर. 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 31 रन. वार पे पलटवार हो चुका है. पहले ओवर में इतने ज्यादा रन नहीं आए थे, लेकिन इस ओवर में पिछले ओवर में जो नुकसान हुआ था उसकी भरपाई हुई है बल्लेबाजों द्वारा, खास तौर से हेमंत उतेकर जिन्होंने लगातार 2 छक्के लगाए. यह त्योहार क्रिकेट का यह महासंग्राम संस्करण 3, आखिरी गेंद. तो कई लोगों ने हमें डोनेशन दिया पीटीपीएल के लिए. नीलेश, एक बात मैं आपको जरूर कहना चाहूंगा, और यहाँ पे जोश जल्लोश खिलाड़ियों का रिएक्शन, इसका मतलब यह पहला झटका मिला. दीपक जाधव. नीलेश सर. आठ गेंदों में 11 रनों की जिन्होंने शानदार पारी खेली. मैच अभी देखिए, मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों. तर या स्पर्धेला शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून देखील आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे आणि त्यांचं देखील सहकार्य नेहमीच लाभतं. शैलेशदादा कोळसकर नाव म्हटलं की एक ब्रँड आहे, त्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल दिली. आणि आशिष कोळसकर असेल, शैलेशदादा कोळसकर असतील, सर्वच जण मुंबईमध्ये ही स्पर्धा पाहतायत आणि आंबी डोंबिवलीकर या टीमसाठी त्यांचा विशेष सपोर्ट आहे. आणि आंबी डोंबिवलीकर जिंकली तर शैलेशदादा कोळसकर तसेच दक्षता निलेश कोळसकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जे दिले जाणार आहे. आणि राजाच्या अर्धशतकासाठी देखील शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज ते आलंय. धन्यवाद. देखिए अभी डोंबिवली का है, कोकण छोड़ा हमने नौकरी के लिए, व्यवसाय के लिए, लेकिन कोकण की मिट्टी से हमारा नाता जुड़ चुका है. ये दर्शाने वाली अमी डोंबिवलीकर. डोंबिवलीकर तू कुछ कर, क्योंकि हेमंत उतेकर कर रहा है. हेलो हेलो. सुरेंद्र अण्णा चौहान देखिए इस मैच का मजा ले रहे हैं और लोग उनकी दी गई एलईडी स्क्रीन पर मैच का मजा ले रहे हैं. भागवत साहब जिन्होंने बड़ा डोनेशन दिया इस प्रतियोगिता के लिए,
वो भी इस मैच का मजा ले रहे हैं। ये मैच नहीं, ये क्रिकेट का महासंग्राम है। ये मैच नहीं, पोलादपुर क्रिकेट का त्योहार है। ये मैच नहीं, एक जज्बा है, एक जुनून है। मेरा तहसील, मेरा अभिमान, मेरा स्वाभिमान। और ये बड़ी मछली जाल में, बड़ी मछली जाल में हेमंत उतेकर बैक टू द पेवेलियन। राजा खाड़गे ऑन फायर। निखिल बाजूला डीजे आणि एलईडी स्क्रीनच्या बाजूला जेवढे प्रेक्षक आहेत ना, दादांना कृपया नम्रतेची विनंती, आपण सर्वांनी तिथून उठा आणि तो गेट मोकळा करा कृपया, तिथून नम्रतेची विनंती आहे तुम्हाला। आज आयोजकांनी 200हून अधिक चेअर्स मागवल्यात, याचं कारण आहे सर्वांना बसण्यासाठी जागा व्हावी मुबलक। आपण जय सर, मैदान के चारों तरफ एक ही क्राउड हमें नजर आ रहा है। जय सर, क्राउड क्राउड और क्राउड। गोपीचंदजी घाडगे साहेब यांचे देखील आगमन झालंय, उद्योजक, त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। तो मैच की तरफ हम चलेंगे, मैच की तरफ हम चलेंगे। मैदान पर खिलाड़ियों के बीच वातावरण में गर्मी, कमेंट्री बॉक्स में कमेंटेटर के बीच गर्मी। एटीट्यूड आजकल लोगों को बहुत आता है। थोड़ा कोई बड़ा हो जाए ना तो उसे लगता है मैं कितना बड़ा हुआ हूं। टीम का टोटल 31 रन। मैं सीधा साधा रहने में पसंद रखता हूं। 23 साल हुए मुझे क्रिकेट कमेंट्री में। सभी मेहमान, सगळे पाहुणे खरं तर त्यांनी आपल्याला वेळ दिला, डोनेशन दिला, त्या सगळ्यांचं मनापासून आभार। ज्यांनी या स्पर्धेला वेळ दिला त्या सर्वांचं मनापासून आभार। तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल PTPL, सर्व ऑर्गनायझर कमिटी आणि यंगस्टर पोलादपूर यांच्या वतीनं तुमचं मनापासून मनपूर्वक आभार। आभार आभार आणि फक्त आभार। तो टोटल आ चुका है 31। सगळे घेणार तुम्ही मोजून। तो मैच की तरफ हम चलेंगे। टोटल आ चुका है 31, जरूरी है 58। मैच रुका हुआ है। राजा खाड़गे इस ओवर की करेंगे चौथी गेंद। इस ओवर की करेंगे चौथी गेंद। ये गेंद शायद लेग स्टंप के बाहर। व्हाइट बॉल का इशारा सावंत सर का। 32 पे आता हुआ टोटल। रिव्यू लिया जा चुका है। कौन सी टीम? गेंदबाजी। चलिए देखिए तीसरे अंपायर। अभी डोंबिवलीकर बनाम किरण वॉरियर्स भोगाव, इनके बीच का ये सेकंड सेमीफाइनल मैच PTPL। देखिए एक एक रन कीमती है। हम हमेशा कहते हैं शिक्षा में एक मार्क्स, राजनीति में एक वोट
और क्रिकेट में एक रन काफी कीमती होता है और तीसरे अंपायर भी किसी के ऊपर अन्याय ना हो इसलिए काफी क्लोज देख रहे हैं। और गौरव सावंत टेनिस क्रिकेट .in के टेक्नीशियन भी उन्हें काफी अच्छी तरीके से वो दिखा रहे हैं कि गेंद कहाँ पे पिच हुई, कहाँ से ट्रैवल हो रही है, कहीं टच तो नहीं हुई, क्योंकि ये सब देखना पड़ता है तीसरे अंपायर को। जीबी पैनल गणेश बाविस्कर जीबी पैनल के अंपायर इस प्रतियोगिता में काम कर रहे हैं और उनके हेड ऑफ द डिपार्टमेंट गणेश बाविस्कर तीसरे अंपायर का काम कर रहे हैं। वाइड बॉल है ये क्योंकि लेग स्टंप के बाहर थी और एक रिव्यू फील्डिंग टीम गवा चुकी है यानी कि अमित डोंबिवलीकर। आखिरी 1 घंटा बचा हुआ है कूपन के लिए। मैच की तरफ हम चलेंगे। राजा घाटगे सेकंड सेमीफाइनल है ये। राजा घाटगे इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा। हॅलो, तर आता आमचे ओमकार घाटगे आणि विजय तळेकर संपूर्ण मैदानाभर फिरतायत. शेवटचे कुपन आहेत, शेवटचे कुपन कलेक्ट करा आणि तुम्ही सायकल मिळवू शकता. महेश साळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं हार्दिक स्वागत. तसेच विनोद चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनोद चव्हाण यांचा सन्मान रवींद्र इंगवले यांना विनंती केलेला आपण सन्माननीय विनोद चव्हाण साहेब यांचा सन्मान करूयात. त्यांचे देखील सहकार्य या स्पर्धेला लाभले आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. रवींद्र इंगवले यांच्या शुभ हस्ते विनोद चव्हाण साहेब यांचा केला जातोय विशेष सन्मान. स्क्रीनवरती पहा ओमकार घाटगेला कूपन घेऊन तो सर्व प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. ओमकार घाटगे पाहू या स्क्रीनवरती कूपनची भूमिका आणि कूपन घेऊन तो जो पाहायला मिळतोय. कूपन कलेक्ट करा. ओमकार सायकल्स, ओम्या सायकल्स स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत. कूपन कलेक्ट करा आणि सायकल शेवटचं भाग्यवान विजेता कोण असेल आजच्या दिवसातील त्यासाठी तुम्ही 100 रुपयाचं कूपन घ्या आणि नशीब आजमावा. 11 वाजेपर्यंत लास्ट असेल, 11 पर्यंत लास्ट असेल कूपन व्हॅलिड. 11 पर्यंत कूपन खरीदी करू शकता, त्याच्यानंतर बंद होईल. तो निश्चित तौर पर कूपन की सुविधाएं यहाँ पर आपको साइकिल मिल सकती है, कूलर, कैप. तर ओमकार घाटगे आणि अमरनगरकर कूपन घेऊन जर मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. अमरनगरकर देखील आणि ओमकार घाटगे देखील. फुल टॉस किया और इसका खामियाजा भुगतना पड़ा है. फाइन लेग बाउंड्री के बाहर एक और दमदार 6 पीटीपीएल लगाया बल्लेबाज सागर भोसले ने. डीजे तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है. 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. बची हुई 18 गेंदें और पहा ओमकारला स्क्रीनवरती पाहू शकता.
टेनिस क्रिकेट.in आणि गौरव सावंत जास्तीचं प्रेम आहे ओमकार गाडगेवरती. वारंवार ओमकार गाडगे सीनवरती 100 रुपयाचं कुपन घ्या बोलतोय आणि सायकल मिळवा. आणि हे सर्व पोलादपूर तालुका प्रीमियर लीग साठी प्रेक्षक देखील एन्जॉय करतायत ओमकार सोबत आणि खरेदी देखील करतायत. चांगली बात आहे. आकाश तांदळकर यांचा आम्ही आभार मानू कारण गेले 3 दिवस ते आपल्या सोबत आहेत. डीजे आकाश तांदळेकर त्यांचे देखील आभार. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 18 गेंदें और 16 की औसत से 48 रनों की जरूरत. टोटल आ चुका है 41 डॉट गेंद आई. कल्पेश मोहिते. हॅलो, आपण स्क्रीनवर पाहतोय ओमकार गाडगे कुपन. शेवटचा दिवस आणि शेवटचा 1 तास राहिलाय. 11 वाजेपर्यंतच कुपन घेतले जातील आणि आजच्या दिवसातील शेवटचा विजेता कोण ठरणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खरोखरच ओमकार गाडगेंना आपण पाहतोय काय त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. हे स्पर्धा यशस्वी करण्यामागं मोलाचं सहकार्य आणि मोलाचा वाटा त्याचा आहे. देखिए मेहनत कर रहे ओमकार गेंदबाज बालकृष्ण जाधव. बुमराह की ये गेंद हवा में, क्या छूने की संभावना. 1 रन जरूर मिला. दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी लेना चाहिए था. सेमीफाइनल है ये. फाइनल में हारने का दुख उतना ज्यादा नहीं होता जितना दुख होता है सेमीफाइनल में हारने का. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर स्ट्राइकर इन पे इस वक्त आनंद को दिखाना होगा कि ये रन मैं पूरे कर सकता हूं. फाइनल में हमारी टीम किरण वॉरियर्स भोगाव खेल सकती है. हक है हमारा, हम डिजर्व करते हैं. और ये गेंद हवा में, क्या जोने की संभावना. यह विकेट मिलता हुआ आमिर डोमिवलीकर जब पहला मैच खेली थी अभी केसरकर के खिलाफ, ज्योति एंटरप्राइजेस के खिलाफ, तो लग ही नहीं रहा था ये टीम इतनी लंबी दौड़ेगी. डीजे प्रेजेंट करने वाला ये खिलाड़ी, मैच को बदलने की ताकत रखने वाला ये खिलाड़ी. क्योंकि जयेश सर ने जब संदीप सर से बातचीत की, पूछा, तो उन्होंने कहा ये जो खिलाड़ी है ये पोलादपुर की यंग जनरेशन को रिप्रेजेंट करेगा आने वाले समय में. विलास दर्पण जी दरेकर, इनकी तरफ से गोटिया के लिए छक्के के लिए 500 और बाउंड्री के लिए 300. टीम का टोटल आ चुका है 43 रन. और ये गोटिया के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन 43 और 6 बनेंगे 49. लाइव देख रहे हैं उनका हम आभारी है टेनिस क्रिकेट.in की वजह से. गोटे के लिए रवि मस्के, इनके लिए इनकी तरफ से 100 का इनाम आ चुका है छक्के के लिए. गोटिया 49 में टीम खेल रही है. गोटिया खेल रहे अपने निजी 6 के योगदान पर. गोटिया ने आते ही छक्का लगाया, सनसनी फैलाई किरण वॉरियर्स भोगाव के लिए.
ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और यह दूसरा मिलता हुआ 51 रन स्कोर कार्ड के ऊपर, 38 की अभी भी दूरी। तर स्क्रीनवरती अमर नगरकर आणि ओमकार घाटगे यांना पाहतोय आणि अमर नगरकर याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज शैलेशदादा कोळसकर कडून आले, कारण दोघं एकत्र यावेत हे स्क्रीनवरती पाहायचं होतं आणि सेम स्टाईल ओमकार घाटगेची, त्याच्यासाठी 1000 रुपये शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून आलेत. 13 बॉल, गेंद हवा में, क्या चोरी की संभावना, क्या किया ये गोटिया का, क्या छोड़ा, रन को पूरा कर सकते हैं। 38 की जरूरत थी, अब 36 की दूरी, गेंदें बची है 12, क्या तेरा क्या मेरा, किसके बजेंगे 12, लेकिन नीलेश दादा कोळसकर इन्होंने करके दिखाया, क्योंकि जन्म और मृत्यु के बीच जो समय होता है हमारे लिए नीलेश सर, वो कुछ कर दिखाने का होता है। वहां पे अगर आप कुछ नहीं करोगे तो आपका नाम आने वाली पिढी नहीं लेगी. अमर नगरकर ऍक्टिंग करायचे तरच 1000 रुपये दिले जातील. हा केले क्या देखिए नीलेश पवार भी मजा ले रहे हैं हमारे दोस्त ओंकार घाड़गे का. एक्टिंग का मतलब हम समझ चुके हैं. ऍक्शन रिप्ले पाहू शकता ओमकार आणि अमर नगरकर मध्ये. प्रेक्षक देखील एन्जॉय करतायत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पीटीपीएल तिसरं पर्व युट्यूबला देखील आतापर्यंत 1200 लोक आपली ही स्पर्धा पाहतायत. तर सर्वांचं हार्दिक असं स्वागत. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. और यहाँ पे पर्व देखिए, तिसरं. यहाँ पे 12,000 से भी ज्यादा दर्शक नजर आ रहे हैं. कदाचित मला असं वाटतं ना की प्रवीणजी दुगाडे सर की हेच कारण असावं की डे ची स्पर्धा ही नाईट मध्ये घ्यावी, ती 4 दिवसामध्ये करावी. आणि म्हणून की काय हा संपूर्ण अट्टहास पाहायला मिळालाय. प्रेक्षक वर्ग आलेत का? बोला माझ्या मागे. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही आला. पुन्हा एकदा किती जण आलेत? पोलादपूरकर आलेत का सगळे? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आलेत आलेत सगळे आलेत. याचं कारण हे आहे की आज प्रेक्षक वर्गाची गर्दी आपण पाहतो आहोत. निश्चित तौर पर अंतिम चरण, अंतिम दिन, और अंतिम दिन में गेंदबाज योगेश कर्नाळे. योगेश कर्नाळे स्ट्राइकर एंड पर सागर. 12 गेंदे और 36 की दूरी. 12 गेंदे 36 की दूरी. 53 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. योगेश कर्नाळे. ये अच्छी गेंद की थी, 1 रन जरूर मिला, लेकिन गोटिया विलास में वो ताकत है इस मैच का तख्ता पलटने की. किरण वॉरियर्स मोगांव के लिए ये की फैक्टर है गोटिया. देखिए दोनों तरफ से चेयरअप किया जा रहा है. दोनों तरफ से एक खेमा कह रहा है भाई विकेट ले, एक खेमा कह रहा भाई तू लगा जोर से एक छक्का. सेकंड सेमीफाइनल. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, क्या मिलेगा दूसरा. और जब ऐसी गलतियां होती है ना तो रन शुरू होते हैं. रन 3 रन आए हैं शुरुआती 2 गेंदों के ऊपर. 18 की औसत से 36 बनाने हैं. 33 की दूरी है. 10 गेंदें बची है. 56 पे आता हुआ टोटल. A1 जोड़ी स्क्रीन पर नजर आ रही है. ओंकार घाड़गे और अमर नगरकर जो कर रहे हैं इस पीटीपीएल के लिए, लोगों के पास जाकर कूपन्स की सुविधाएं उपलब्ध कर रहे हैं. 10 गेंदे 33 की दूरी. बहुत ही बढ़िया यॉर्कर. 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा. और यहाँ पे राजा गाड़गे का रिएक्शन देखते हुए ऐसा लगा और अंपायर की भी उंगली उठी.
रनआउट के तौर पर यह विकेट मिल चुका है। चलिए देखिए कहीं गोटिया इंजोर्ड तो नहीं हुए। रनआउट के तौर पर विकेट मिलता हुआ बल्लेबाज गोटिया का तू ठोक दीजिए। संकेत गाडग्याला पोलादपूर तालुका प्रीमियर लीग वेल ऑर्गनाइज्ड टूर्नामेंट, करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम। किती बॉल किती पाहिजे? 9 गेंदे 32 रनों की दूरी। गेंदबाज योगेश करनाळे क्या गेंदबाजी कर रहे हैं अब तक। 32 का 31। 9 गेंदे 32 की दूरी। कहानी में ट्विस्ट है, मैच कभी भी बदल सकता है। एक ओवर में भी 32 आ सकते हैं। सिक्सर की गेंद है। मैच में कहानी में ट्विस्ट। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। बल्लेबाज जो स्ट्राइकर एंड पर थे संकेत राजा की टीम के खिलाड़ी है, करंजा लंगोटी मित्र मंडल, जिनके मैच में पिछले साल पैठनी रखी गई थी प्लेयर ऑफ द मैच अवार्ड के लिए। निश्चित तौर पर 8 गेंदों में 31। सुबह की एक्सरसाइज करनी हो तो थोड़ा पेट बढ़ चुका है, उसे कम करना हो तो साइकिल को चलाइए, 100 रुपए में नसीब आजमाइए। ये बहुत ज्यादा बाहर, ये व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के तहत टीम का टोटल आ चुका है 59। 30 पाहिजे 8 गेंदे 30 की दूरी। एवन जोड़ी स्क्रीन पर नजर आ रही है। अमरनगर का ओंकार घाड़गे क्या गेंदबाजी की है योगेश करनाळे ने, लाजवाब। निर्णायक ओवर था ये। 7 गेंदे 29 रनों की दूरी। 7 गेंदे 29 रनों की जरूरत है। मुझे भी लगा बैक टू द बॉलर शायद ये कैच हो सकता है, लेकिन रफ्तार भरा था शॉट। आज भी मुझे याद है वेस्ट इंडीज में एक टेस्ट मैच मैंने देखा था, कर्टली एम्ब्रोज जैसे तेज गेंदबाज के खिलाफ सचिन तेंदुलकर ने जब स्ट्रेट खेला था, हाथ में आया हुआ गोला उन्होंने नीचे डाला, इतना शॉट तेज था। 7 गेंदे 29 की दूरी। राजा खेलेंगे या खेलेंगे हेमंत उतेकर फाइनल? क्या खेलेंगे आमी डोंबिवलीकर या खेलेगा किरण वॉरियर्स भोगाव? और ये रनआउट के तौर पर विकेट मिलता हुआ ये डॉट गेंद आई और इस डॉट गेंद की वजह से आखिरी 6 गेंदे 29 रनों की दूरी। पानी लेकर जाइए। हॅलो डीजे गेट वरती जे प्रेक्षक आहेत त्याने गेट जरा बाजूला करा, गेट खुला करा, दोन्ही बाजूला व्हा गेट वरचे प्रेक्षक। आणि जे मैदानाच्या
ऑरेंज पट्टी म्हणजे भगवी पट्टीच्या आतमध्ये जे खेळाडू प्लेयर आहेत, भगवी पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे. महत्वाची मॅच आहे. सिक्सरचा जो बॅनर आहे तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे बाउंड्रीच्या. तो चलिए आखिरी ओवर तो मैच की तरफ हम चलेंगे. 6 गेंदें 29. बड़े भाई ओंकार घाड़गी की टीम ने कुछ नहीं किया, लेकिन छोटे भाई राजा घाड़गी की टीम आमिर डोंबिवलीकर क्या खेलेगी फाइनल या फिर 29 रन बनाकर इतिहास नया लिखेंगे इस पीटीपीएल में. स्ट्राइकर इनके बल्लेबाज सागर अपने बल्ले के दम पर क्या ये नया इतिहास लिखेंगे 29 रन चेस करके. स्ट्राइकला कोण आहे? स्ट्राइकला सागर आहे. बॉलर कोण आहे तो? साहिल झाड़ाने गेंदबाज. कैमरा वर्क काफी अच्छा है. हमारे वायरलेस कैमरामैन भी काफी मजा ले रहे हैं इस टूर्नामेंट का. पंकज जो नए नए आए हैं नॉन स्ट्राइकर एंड पर है. झाड़ाने 6 गेंदें 29. साहिल सागर के लिए अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. डॉट गेंद आई. 5 गेंदें अब 29 रनों की जरूरत. तो स्क्रीन पे देखिए गणेश भाविस्कर नजर आ रहे हैं. लाखात एक अयोध्या जा चुके हैं. प्रभु राम श्री राम का दर्शन करके आए हैं, लेकिन मर्यादा पुरुषोत्तम कहा जाता है राम को. थोड़ा आदर्श हम जरूर लेंगे प्रभु राम का भाविस्कर से. क्या गेंदबाजी हो रही है अंतिम क्षणों में. मैं तो तारीफ करना चाहूंगा जिन्होंने इस मैच में 5वां ओवर किया ना, योगेश करनाड़े. मैं उनकी तारीफ करना चाहूंगा क्योंकि वहां पे गोटिया भी क्रीज पर थे. 12 गेंदें 36 की जरूरत थी. गोटिया में क्षमता थी 6 छक्के लगाने की, लेकिन जो उन्होंने ओवर किया पर खोलने का मौका ही नहीं दिया. और उसके बाद अगर आपको आखिरी ओवर के लिए 28 रन बचाए उन्होंने, 28 रन अगर वो बचाते हैं तो आप डिजर्व करते हो उस मैच को जीतने के लिए. फील्डिंग करने वाली टीम अभी केसरकर देखिए राजा घाड़गी को चेयरअप कर रहे हैं. 3 इडियट्स की लाइन उन्हें पता नहीं. दोस्त अगर फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त अगर फर्स्ट आ जाए तो उससे भी ज्यादा दुख होता है. मैच की तरफ हम चलेंगे. दोस्ती तो हमेशा दोस्ती का नाता मैं मानता हूं, क्योंकि ना ये खून का रिश्ता होता है, ये दिली रिश्ता होता है जिस तरह नीलेश पवार और हमारा है दोस्ती का रिश्ता. क्योंकि जिंदगी का नाम है दोस्ती, दोस्ती का नाम है जिंदगी. पूरी टीम डोंबिवली की है, लेकिन यार बार स्टेडियम बार 6 रन. विकेट के बाहर नाचिए. जश्न करने का हक है आमिर डोंबिवलीकर. टीम का नाम भी देखिए. चलिए बाहर आ जाइए. अब फाइनल का टॉस होगा विकेट के ऊपर. मैं अगली जिम्मेदारी देता हूं नीलेश पवार सर और जयेश भोसले इनके कंधे पर.
तर और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच अवॉर्ड गोज टू राजेश घाडगे. विटूने जे षटक हाताळलं त्याच्यासाठी नंदा कर्नाळे अर्थातच संदेश कर्नाळेच्या आई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज विटूच्या त्या षटकासाठी आलंय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजा घाडगे. या राजा घाडगेसाठी कॅश प्राइज देखील आहेत. राजा घाडगे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही भागवत सेवांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊया.